कार मंडळी, आम्ही चाललेलो आहे गावी एक दिवसासाठी. तर आता खाली आलेलो आहे आम्ही, गाडी पण येते बघा. तर चला गावाला आता बघूया. एक दिवसासाठी, अक्का तर नाही आहे पण एक दिवसासाठी चाललो आहे आम्ही मंडळी. पोचलो आम्ही आवाटीला. बघा बॅगा, आणि अक्का नाही आहे तर करमत नाही आहे. अक्काची आठवण खूप येते. साहेब बसलेले, सतीश पण आहे. सतीशची तब्येत लईच खराब झाली. पण काय आजारी होता का? आजारी होता, सगळं पोट पूर्ण गेले त्याचं, साफ झालं. ढेरी चढली. ऊन भरपूर आहे, ऊन आहे. आणि चहा पिला दुपारचाच. मला पण चहा घ्यायची इच्छा होती. आणि त्याच्यात काय दूध आहे? दूध आहे का? चाललंय आवरावरी मीनाची. झाले आता एकटीच आहे ना. नजर काढायला तुकडा घेऊन ये म्हणत होता सतीश मीनाला. अक्का नाही आहे ना. म्हातारे माणसाची नजर काढायची नाही का? नारळ, हा काय नारळ पाण्याचे नारळ काढायचे. हे बघा, दुपारचं चहा दिलेला आहे मेनाने. तर मला चहा आवडतो, कारण मला सरबत वगैरे काही आवडत नाही घ्यायला. ऊन आहे तरी पण सरबत नको म्हणला. चहा घेते आणि मस्त हवा सुटलेली बघा. हे बघा मंडळी, हे शेतातली मजा असते. असा हरभरा वगैरे एकदम छान, अगदी मस्त, एकदम फ्रेश फ्रेश ताजा. आता शेतातनं उन्हाचं काढून आणला त्याने, धुतला स्वच्छ आणि मग खायला दिलेला आहे. आणि भाजून तर खूप भारी लागतो. तर आता मी हरभरा खाणार आहे मस्तपैकी, एकदम बसून बसून. हे बघा, मला पण खूप आवडतात. तरी अक्काची आठवण येते मला. अक्का नाही आहे तर कसं तरी झालेलं आहे. तर असू द्या, तिला पण जरा थोडंसं तेवढंच. जात नाही जास्त कुठे. मुंबईला तर गेलीच नव्हती जास्त दिवस. मग ते आता गेली आहे भावाकडे माझ्या. तर येईल आणखी 8-15 दिवसांनी येईल. पाण्याचे नारळ आणले सुभाषने, आणि सुभाष फोडतोय नारळ पाणी प्यायला. बेसन पोळी केली मीनाने, आणि इथं भाकरी, गरम गरम भाकरी केलेली आणि कांदा. म्हणजे आम्ही जेवण आलतो पण ते खूपच आग्रह करायला लागले. मग म्हटलं बेसन पोळी कर, मला आवडते. पातळ भाजी शेंग होती शेवग्याची, पण मी काही खाल्ली नाही. तर मस्त तिने खूप छान केली बेसन पोळी. तर या जेवायला मंडळी. आम्ही रात्रीच्या म्हणजे जेवण वगैरे आमचं झालेलं आहे. तर आम्ही खवा करतोय. तर दूध खूप शिल्लक राहत होतं, म्हटलं म्हशीचा खवा आहे आणि चुलीवर करते मी. हे बघा, चुलीवर करते. झाल्यानंतर मी दाखवते. 1 तास तरी लागेल दूध आटायला. रात्रीचा बघा चंद्र कसा दिसतोय. मंडळी, जेवण वगैरे झालं आणि आता आमचं सगळं आवरलेलं आहे. आणि मस्तपैकी बघा चंद्र कसा दिसतोय. तर आता 12 वाजलेले आहेत. खूप उशीर झाला आहे आम्हाला. तर गुड नाईट आता.